नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक मटण थाळी करत आहोत. एक अशा पद्धतीनं मी हे मटण घेतलेलं आहे. एक पाव किलो मटण आहे. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून मी हे मॅरिनेट करायला ठेवून देते. अशा पद्धतीने हे मीठ हळद घालून घेतली आणि आता आपण त्याच्यावर एक प्लेट झाकून बाजूला ठेवून देऊ. आता गॅसवर टोमॅटो, कांदा, अद्रक हे भाजून घ्यायचं. अशा पद्धतीनं बघा हे भाजून घेतलेलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेते. अद्रक, कांदा, टोमॅटो हे सगळं मी जाळी ठेवून गॅसवर भाजून घेतलं. आता खोबरं पण भाजून घेऊ आपण. अशा पद्धतीने हे खोबरं पण भाजून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने जर आपण भाजून घेतलं तर आपली भाजी चविष्ट होते, खमंग होते. आता चला आपण गॅसवर कुकर ठेवलं. आता कुकरमध्ये आपण जे मॅरिनेट करायला ठेवलेलं जे मटण होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आता मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी लसूण आणि कोथिंबीरीचा पेस्ट केलेलं होतं ते घालून घेतलं. अशा पद्धतीनं बघा आता हे शिजत आलेलं आहे. अशा पद्धतीने हे शिजवून घ्यायचं व्यवस्थितरित्या आणि त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं मटण घालून घ्यायचं. अशा पद्धतीने हे मटण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्याला थोडं असं हलवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीनं आणि कुकरवर ठेवून द्यायचं झाकण लावून. तर हे मसाला घेतला, टोमॅटो, कांदा, तीळ, खसखस, लसूण वगैरे हे सगळं ह्याच्यामध्ये घालून मिक्सरमधून आपण हे काढून घ्यायचं. अशा पद्धतीने मी हे मिक्सरमधून काढून घेतलं. आता आपण ते मटण शिजायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी बघा किती पाणी सुटले, त्याच्या सांगी पाणी आलेले. त्याच्यावर मी एक प्लेट ठेवली होती पाणी टाकून. आता ती प्लेट मी काढून घेतली आणि बघा आता त्याच्यामध्ये मटणालाच पाणी सुटलेलं आहे. अशा पद्धतीनं जर आपण पाणी ठेवून एखादं झाकण ठेवलं तर मटणाला आपोआप पाणी सुटलं जातं आणि त्याच्यामध्येच ते मटण शिजून निघतं. अशा पद्धतीने हे मटण बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता मी ते गरम झालेलं पाणी पण ह्याच्यामध्ये ओतून घेते. अजून प्लेट थोडा वेळ ठेवून देते आणि त्याच्यामध्ये पण आता थोडंसं पाणी ओतून ही प्लेट त्याच्यामध्ये एखादं चमचा वगैरे मध्ये ठेवायचा आणि झाकण ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावर हे प्लेट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं, गरम व्हायला ठेवून द्यायचं. आता ते प्लेट काढून घेतली, पाणी ओतून घेतलं, कुकरला लावून घेतलं. 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेतल्या. आता गॅसवर कढई ठेवून दिली. कढईमध्ये जवळपास 2-3 चमचे तेल ओतून घेतलं. अशा पद्धतीनं हे तेल पण आता गरम झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरमधून मसाला काढून घेतला होता तो मसाला मी ह्याच्यामध्ये घालून घेते. अशा पद्धतीने हे मसाला ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. बघा आता त्याला तेल पण सुटत आहे थोडं थोडं, म्हणजे तेल सुटेपर्यंत अगदी खमंग अशा पद्धतीने हा मसाला पण भाजून घ्यायचा, व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. बघा आता तेल बऱ्यापैकी सुटलेलं आहे. भाजलेला मसाला बघा कसा वेगळा दिसतो, असा कलर येतो भाजल्यानंतर व्यवस्थितरित्या, म्हणजे शिजत आलं की असं कलर येतो. अशा पद्धतीने हे तेल सुटलेलं आहे बाजूला. आता आपण त्याच्यामध्ये हळद थोडी, लाल तिखट, काळं तिखट, गरम मसाला वगैरे आपण ह्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकून घेऊ. हे सगळं आता साहित्य टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. बघा आता त्याला थोडंसं हलवून पण घेऊ, मिक्स करून घेऊ त्याला. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्स झालेलं आहे. आपण काळा मसाला टाकल्यामुळं त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि आपण कांदा, लसूण
आणि खोबरं वगैरे सगळं भाजून घेतल्यामुळं याचा कलर पण बऱ्यापैकी आगळा वेगळा दिसत आहे बघा. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता बऱ्यापैकी शिजलेलं आहे हे. आता आपण शिजवलेलं मटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं ग्रेव्ही सहित. आपण आता ह्याच्यामध्ये सगळं घालून घेतलेलं आहे बघा. अशा पद्धतीनं है ना, छान झालेलं आहे मटण. छान वाटायले मला तर, चांगलं वाटलं. खाल्ल्यानंतर सुद्धा छान लागलं बघा. आता मी थोडं पाणी ओतून घेतलेलं आहे. आता बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं थोडं बघा. अशा पद्धतीनं हे मटण शिजवून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित शिजलेलं पण आहे. आता त्याच्यावर मी गरम मसाला पण टाकून घेतला बघा. अशा पद्धतीनं कलर पण बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.